बातमी आहे पार्थ पवार यांच्या संदर्भात बारामतीमध्ये प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। पार्थ पवार यांना Y+ सुरक्षा देण्याचा सरकारने निर्णय घेतलाय। बारामतीमध्ये प्रचार शिगेला पोहोचलाय। निवडणुकांची धामधूम सर्वत्र सुरू झाली आहे। बारामतीमध्ये देखील प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। तर पार्थ पवार यांना Y+ सुरक्षा देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। पार्थ पवार यांना Y+ सुरक्षा दिली जाणार आहे। सरकारने त्या संदर्भात निर्णय घेतलाय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। रोहन, पार्थ पवार यांना Y+ सुरक्षा देण्यात आलेली आहे, या संदर्भात अधिक माहिती। नक्कीच खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार आहेत आणि त्यांच्या सुरक्षेमध्ये जे आहे ते राज्य सरकारने अचानकपणे जे आहे ते कालपासून सुरक्षेमध्ये वाढ केलेली पाहायला मिळते। जो अधिकृत दौरा पार्थ पवारांचा आलेला आहे त्याच्यामध्ये Y+ सुरक्षा जी आहे ती पुरवल्याची माहिती समोर येते आहे। त्यामुळे पोलीस यंत्रणेला जो आहे तो व्यवस्थित सुरक्षेचा पुरवठा जो आहे तो अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांना करण्यात यावा अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते गृह विभागाकडून पुणे पोलीस आयुक्तांना देण्यात आलेले आहेत। त्यामुळे पार्थ पवार आता जे बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करतात, विविध ठिकाणी जात आहेत, त्यांना त्या सर्व ठिकाणी जी आहे ती आता पोलिसांना जो आहे तो Y+ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवावी लागणार आहे। परंतु अशा प्रकारची मागणी जी आहे ती पार्थ पवारांकडून किंवा अजित पवारांकडून करण्यात आलेली होती का की पोलिसांनी स्वतःहून काही घडू नये त्यामुळे स्वतःहून ही सुरक्षा व्यवस्था दिलेली आहे याबाबतची माहिती जी आहे ती काही काळामध्ये आपल्याला मिळेल। परंतु अचानकपणे पार्थ पवारांना जी सुरक्षा दिलेली आहे त्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो, कारण का काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार आणि युगेंद्र पवार या दोघांना जी आहे ती सुरक्षा पुरवावी अशा प्रकारचे सूचना ज्या आहेत अशा प्रकारची विनंती जी आहे ती पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना केलेली होती। परंतु त्यावरती मात्र कोणताही निर्णय झाला नसताना पार्थ पवारांना अचानक ही सुरक्षा व्यवस्था का पुरवली येईल असा प्रश्न जो आहे तो विरोधकांकडून उपस्थित होऊ शकतो। जी, माझा हाच पुढचा प्रश्न होता रोहन की अशा पद्धतीने अचानक सुरक्षा Y+ सुरक्षा देण्याचं कारण यामागचं काही समजतंय का? निश्चितपणाने आपण याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न सकाळपासून करतोय, परंतु अधिकृतरित्या कोणतीही माहिती जी आहे सखोल माहिती जी आहे ती याबाबतची कोणीही दिलेली नाहीये। परंतु ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून पार्थ पवार विविध ठिकाणी दौरे करतायत, पार्थ पवार विविध ठिकाणी जात आहेत, त्या ठिकाणी जी आहे ती सुरक्षा यंत्रणा पोलिसांची यापूर्वी पाहायला मिळत नव्हती। परंतु आता जे ते पार्थ पवार पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये Y+ दराची सुरक्षा व्यवस्था घेऊन जे आहेत ते संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार करताना पाहायला मिळतील। खरं तर पार्थ पवार हे मावळमधून मागच्या पंचवार्षिकला निवडणूक जी आहे ती पार्थ पवारांनी लढवली होती, त्यावेळेस देखील कोणतीही सुरक्षा व्यवस्था पार्थ पवारांना नव्हती। परंतु आता जी आहे ती पार्थ पवारांना Y+ दराची सुरक्षा व्यवस्था मिळालेली आहे। परंतु याचं नेमकं कारण काय आहे, पार्थ पवारांना सुरक्षा व्यवस्था का पुरवली गेलेली आहे, काही प्रकारचे निर्देश जे आहेत ते पोलिसांना इनपुट जे आहेत काय आहेत का, त्यामुळे अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था पार्थ पवारांना पुरवली गेली का हा देखील महत्वाचा विषय आहे। त्याबाबतची माहिती जी आहे ती अधिकृतरित्या जोपर्यंत मिळत नाही की याची कारण काय आहे तोपर्यंत कोणत्याही प्रकारे यावरती ठाम जे आहे ते आपण काही सांगू शकत नसल्याचे सध्या तरी चित्र आपल्याला जे आहे ते पाहायला मिळतंय। जी, धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।